बघा एक महत्त्वाची सूचना असेल, सामना 5 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। 2 षटकांच्या आतमध्ये चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीनच आहे आणि 2 षटकानंतर जुना चेंडू असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। यानंतर विनर विनर सामना होणार आहे। चला आपण सामना सुरू करूया। शायान 11 गोरेगाव आणि अल्टिमेट बदलापूर या दोन टीम मध्ये ओमसाई एमटीसी लाईव्ह ची टीम देखील सज्ज आहे। गोलंदाज सैफ आहेत। एक खूप मोठं नाव अल्टिमेट बदलापूर या टीमच्या माध्यमातून जेन्युइन ऑलराउंडर आहे आणि शब्बीर आणि रमीज ही जोडी दाखल होते। शायान 11 गोरेगाव, शाबीर शाबीर आणि जमीर ही जोडी आहे। सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। 7:30 होत आहेत आणि सामना सुरू होतोय। पहिला चेंडू ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे आणि हा झेल पकडलाय डीप मध्ये। अनसने फलंदाज झाल्या बाद पहिल्या चेंडूवरती शाबीर बॅक टू द पवेलियन। मॅचच्या पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद। सैफने विकेट मिळवली आहे। 5 षटकांचा सामना आहे। नवीन फलंदाज कैलास येतोय 3ऱ्या क्रमांकावरती। सैफ राइट आर्म राउंड विकेटने स्ट्राइक इनला फलंदाज कैलास। यावेळी बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर। आजच्या रात्रीतील हा पहिला चौकार येतोय कैलासच्या बॅटमधून। चार पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर हा चौकार येतोय कैलासच्या बॅटमधून। यावेळी सॉफ्ट हँडने खेळतात, फक्त दिशा दिली आहे चॉप करता चेंडूला आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल 5 धाव धावफलकावरती। ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा ऑनलाईन आनंद घेत आहेत। आमदार चषकाचं हे दमदार आयोजन। लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय गॅप मधून, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर। हा येतोय चौकार। थँक्यू सो मच। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केलं गॅप मधून, सीमारेषेच्या बाहेर। हा चौकार येतोय। मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल, मिडॉनला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल। उमरने हा झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद। जमीर बॅक टू द पवेलियन।
ही जोडी आहे, एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल राऊंड विकेटने. ऑन साइडला स्लॉग स्वीप, ग्लोरियस स्ट्रोक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. आजच्या रात्रीतील हा पहिला षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. राईट आर्म राऊंड विकेटने आले. पिकअप स्ट्रोक, स्लॉग स्वीप, षटकार. सन्माननीय गफूरजी बुबेरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय गफूरजी बुबेरे साहेब, आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. आणि बदलापूर गावातील ग्रामस्थ मंडळी असतील, गोरेगावचे ग्रामस्थ मंडळी असतील, कासगाव, वांगणीचे सर्व ग्रामस्थ मंडळी, चामटोली आजूबाजूच्या परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, आपणा सर्वांना विनंती, आपण सर्वांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. ही आयोजकांच्या वतीने अतिशय महत्त्वाची सूचना आहे. आणि सन्माननीय गफूरबाई, आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 आहे. सुरुवात तर खूप चांगली झाली आहे या मॅच मध्ये शायान 11 गोरेगाव या टीमची, परंतु महत्त्वाचे दोन फलंदाज देखील बाद झालेत. धावसंख्या 2 बाद 15. गोलंदाजी मार्कवरती अनस येत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं. यावेळी ऑफ ड्राईव्हचा फटका, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि फलंदाज झाल्या बाद कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये. यस नो वेट या 3 शब्दांचा वापर झाला नाहीये, संवाद झाला नाहीये आणि त्यामुळेच फलंदाज झालाय बाद. आणि लागतोय हा तिसरा धक्का. फलंदाज रवीश, ज्या रवीशने षटकाराने सुरुवात केली होती या इनिंगची, त्याच रवीशला माघारी परतावं लागेल. सन्माननीय नासिरजी बुबेरे साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय नासिरभाई बुबेरे, आपल्याला विनंती आहे, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅट्समन सज्जाद, न्यू बॅट्समन इन एट नंबर 5. सॉफ्ट हँडने खेळतात, फक्त दिशा दिली, सेफ येत आहेत. गलीमध्ये हा चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 चेक. सन्माननीय सरबजी गाजी साहेब आणि अरबजी बुबेरे साहेब या दोन्ही मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालेलं आहे. सन्मान्य सीमा भाई, त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व मान्यवर पाहुण्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि आमच्या आयोजन कमिटीतील महत्त्वाचे घटक सन्मान्य आरब भाई यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स रोशन सर. या 20 लोअर फुलटॉस चेंडू आहे, स्वीप करतायत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग डीप मध्ये रुमी होते आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी करते अनस, कारण की पहिल्या षटकामध्ये 15 बनवल्या होत्या शायान 11 गोरेगाव या टीमने. फुलटॉस चेंडू आहे, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. या स्पर्धेचं आमदार चषकाचं हे दमदार आयोजन. स्विच इट, इनफिल्डच्या वरून सलग चालाय हा दुसरा चौकार. 2 इन अ रो.
चौकार लगावलेत. चांगली सुरुवात राहिली आहे गोरेगाव या टीमची. ऑन साइडला पूल केलाय आणि सलगचा येतोय हा तिसरा चौकार फलंदाज कैलासच्या बॅट मधून. कैलास सेट ऑन फायर. ते उपस्थित आहेत. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. शायनला आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. लोअर फुलटॉस चेंडू आहे स्वीप करतात डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 30-18 या धावसंख्येवरती नक्कीच कैलास खेळतायत. धावसंख्या 30. सेफ राईट आर्म राऊंड विकेटने. या 20 वेल लेफ्ट केलाय परंतु पंचांचा इशारा कोणताही आला नाहीये. सोडून दिलं होतं चेंडूला आणि आशेभूत नजरेने पाहतच राहिले होते पंचांकडे आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 30. सेफ राऊंड विकेटने. बॅकफुटला गेले टॅप करता चेंडूला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. स्वीपर कव्हरला एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या एकने पुढे जाईल 31. 31 धावा. या षटकामध्ये धावा येत नाहीत. मोठे फटके येत नाहीयेत. पहिल्या 2 षटकांमध्ये नक्कीच 29 बनवल्या होत्या. यावेळी ड्राईव्ह करतात लॉंग ऑनला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. चांगली फिल्डिंग ऑन द स्टंप पैकी ॲक्युरेट पैकी डीप मधून. सेफ आहेत. गोलंदाज देखील सेफ आहेत आणि फिल्डर देखील सेफ आहेत. लॉंग ऑन सीमा रेषे लगत चांगली फिल्डिंग आपण पाहिली आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 33. यावेळी क्लीन बॉल फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. कैलास बॅक टू द पवेलियन.
सज्जाद बुबेरे इन ॲक्शन मध्ये आहेत आणि सज्जाद बुबेरे यांच्यासाठी शुभेच्छा येत आहेत. बल्ल्याने या टीमचे एक विस्फोटक फलंदाज आणि गोलंदाज आणि तेवढेच चांगले व्यक्तिमत्व जाकीरबाई गुजर यांच्या माध्यमातून नक्कीच सज्जादबाई बुबेरे यांच्यासाठी बल्ल्यानीवरून जाकीरबाई गुजर यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. जाकीरबाई आपलं देखील स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. बॅटची कडा शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर थोडेसे पंबल झाले आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34 धावा. या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 5च धावा आणि या मॅच मध्ये नक्कीच कमबॅक झालेला आहे अल्टिमेट बॉईज बदलापूर या टीमचं. मंचावरती दाखल झालेले आहेत सन्माननीय साजर काजीभाई अगदी बदलापूर गावातून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासोबत आपण पाहतोय अगदी बुबेरे परिवारातील अनेक सदस्य मंडळी या ठिकाणी दाखल आहेत. या स्पर्धेचे आयोजन कमिटी आपण पाहतोय सन्माननीय एराबजी बुबेरे साहेब, बाबूभाई बुबेरे, मिजाबभाई बुबेरे, अमजादभाई बुबेरे आणि अक्रमभाई बुबेरे या सर्वांचं कौतुक आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगलं नियोजन यांच्या माध्यमातून केलेलं आहे. सन्माननीय अखिलभाई असतील, सन्माननीय अक्रमभाई असतील, सन्माननीय साहेबाज चाचा असतील आणि या सर्वांच्या माध्यमातून विशेष योगदान या स्पर्धेसाठी आहे आणि या सर्वांचं अतिशय मनापासून कौतुक. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो सर्वांचं कौतुक आहे. आमदार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि गेली 7 पर्व या स्पर्धेची यशस्वी आपण पाहिलेली आहेत. आजची ही दुसरी रात्र या स्पर्धेची आणि दुसऱ्या रात्रीमधील पहिला सामना मैदानावरती सुरू आहे. एका बाजूने गोरेगाव संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये अल्टिमेट बदलापूर अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते.
या टीमला ही विनंती असेल, आपण सामना सुरू करायचा आहे. चला साहेब, आपण सामना सुरू करायचा आहे. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आयोजन कमिटीच्या माध्यमातून. आपण सामना सुरू करायचा आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34, 34 धावा. तिसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 5च धावा आणि या मॅच मध्ये कमबॅक झालंय अल्टिमेट बॉईज बदलापूर या टीमचं. हॅलो. दरम्यानच्या काळामध्ये बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष सन्माननीय माडी धुळे सर यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम माडी सर, आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नाव ओहो टू कॉम्बॉक्स रोशन संते सर. संदीप स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा वाईट बॉल. गोलंदाज या 4थ्या षटकामध्ये उमर गोलंदाजी मार्क वरती या 4थ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा हा वाईट बॉल येतोय. धावसंख्या 36. लेग ब्रेक गोलंदाजी करतायत परंतु हातावरती नियंत्रण नाहीये. सरोश आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे विकेट कीपर. धावसंख्या 36. क्या बात आहे. ऑफ ब्रेका चेंडू, पंचांचा इशारा, नक्कीच नॉट आउट आहे आणि आलाय हा डॉट बॉल. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता गोलंदाज उमर मध्ये आहे. ऑन द टॉस खेळतायत. पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि हा झेल पकडलाय. बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेलगत. फलंदाज झाले बाद तू चल मैं आया. ही स्थिती आपण पाहतोय शायान 11 गोरेगाव या टीमची. गोरेगाव संघ बॅकफुट वरती येतोय. एकने पुढे जाईल 37. यावेळी हुक करतायत. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय.
पाहते मोहम्मद यांच्या माध्यमातून अब्रार यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. एक षटकार तर लगावलाय, अजून बॅक टू बॅक 2 आले तर नक्कीच 500 रुपयांचं पारितोषिक असेल. मोहम्मद यांच्या माध्यमातून अब्रारसाठी ही सुवर्ण संधी आहे. यावीस बॅट्समन बीट, कीपर बीट, शॉट फाईन लेगला बीट करून सीमा रेषेच्या बाहेर लॉंग स्टॉप सीमा पार बाईकच्या स्वरूपात येतोय हा चौकार. सो मच. धावसंख्या 47, 2 चेंडू शिल्लक या षटकातील. थोडीशी महागडी गोलंदाजी. फुलटॉस चेंडू आहे. मिस्टर आमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक सेफ. सेफने हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद अब्रार बॅक टू द पवेलियन. यावेळेस परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. व्हाईट +1 मिळतील एकूण या धावा 2 या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 49. 49 धावा धावफलकावरती आहेत आणि चौथ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 49 लॉस ऑफ 6 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक हे 4थे सुरू आहे आणि 6 बाद 49 ही धावसंख्या आहे. यावेळी ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये काऊ कॉर्नरला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 51. 51 धावा. बघा मॅनेजमेंट कमिटीची एक सूचना आहे की कैलास काल खेळले होते आणि आज देखील खेळतायत आणि त्यांनी धाव बनवल्यात 19. तर मॅनेजमेंट कमिटीचा निर्णय आहे तर कैलासने धाव बनवले 19. त्यामुळे त्या धावा फक्त त्याच्या 9च काउंट होतील आणि 3 चेंडू तुम्हाला जास्त टाकावे लागतील आणि 10 धावा मायनस होतील स्कोर कार्ड मधून. फिल्डिंग टीम सेफ. 3 चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. 10 धावा मायनस होतील स्कोर कार्ड मधून कारण की 19 धाव बनवल्या होत्या कैलासने आणि गोलंदाज देखील तोच असेल. बघा कमिटीचा हा निर्णय आहे. अनस तुम्हाला 3 चेंडू टाकावे लागतील कारण की 3 चौकार लगावले होते कैलासने अनसच्या गोलंदाजीवरती. त्यामुळे अनसला 3 चेंडू टाकावे लागतील. अनस शेवटच्या षटकातील 3 चेंडू टाका. आपण हा 5वं षटक होऊन जाऊ द्या. 5वी ओव्हर होऊन जाऊ द्या निरंजन सर.
10 धावा मायनस होतील आणि शेवटच्या 3 चेंडूमध्ये जेवढ्या धावा होतील तेवढ्या धावा त्या काउंट होतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बरोबर ना मॅनेजमेंट कमिटी? 5वं षटक जेव्हा संपेल तेव्हा त्या 10 धावा स्कोर कार्ड मधून मायनस होतील आणि शेवटच्या 3 बॉलमध्ये किती धावा होतील त्या धावा ऍड होतील. यस, आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल तुषारजी शिंदे, मॅडी सर आणि फिरोज खान सर यांना आपण पाहू शकाल. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. चला सामना सुरू करायचा आहे. एकच षटक नक्कीच बाकी आहे. यस, सामना आपण सुरू करायचा आहे कारण की आज एकूण 9 सामने खेळवायचे आहेत आजच्या रात्रीमध्ये. नक्कीच आपलं हे कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकाल. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. गोलंदाज मोहीम येतोय गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच एमरबाई बुबेरे यांना आपण पाहू शकाल, त्यांचे सुपुत्र त्यांच्या सोबत आहेत. फटका चांगला, एलिव्हेशन देखील आहे, सीमारेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती येतोय सचिनच्या बॅट मधून उत्तुंग षटकार.
थँक्यू सो मच. धावसंख्या 57. मोहीम यांचं स्वागत केलंय षटकाराने. फुल टॉस डीप मध्ये फिल्डर आहेत, लॉंग ऑनला जज करतायत आणि लॉंग ऑन सीमा रेषेवरती हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल. 59. 59 धावा धावफलकावरती. गोरेगावची इवन जोडी शाबाज चाचा आणि अखिल भाई आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि ऑन साइडला पुन्हा एकदा फटका खेळले क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग सीमारेषे लगत हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद सचिन. बॅक टू द पवेलियन. आपण पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. स्वतः फाउंडर सागरजी फराड नक्कीच उपस्थित आहेत आणि ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकाल. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स देखील दाखवलं जात आहे ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. आमच्या सोबत अरम देखील आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे डीप मध्ये. सेफ आहेत, फार वेगाने त्या चेंडूवरती आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. बघा 40 मिनिटं झालेत या इनिंग साठी, कारण की 7:30 सामना सुरू झाला होता. लागोपाठचे 2 षटकार आले तर 500 रुपयांचं पारितोषिक होतं. मोहम्मद यांच्या माध्यमातून कॉट अँड बॉल. फलंदाज झाले बाद. त्या बाद अखिल भाई यांना आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. A1 जोडी नक्कीच आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहू शकाल. एरब भाई बुबेरे, अखिल भाई बुबेरे, सरफराज आणि शाबाज चाचा बुबेरे. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती त्यांना पाहिलं. एमर भाई बुबेरे यांची प्रचंड मेहनत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेसाठी, कारण की मॅनेजमेंट गुरु ज्यांना म्हटलं जातं संपूर्ण 48 संघ बांधण्याची फार मोठी जिम्मेदारी असते त्यांच्या खांद्यावरती आणि ती जिम्मेदारी ते दरवर्षी पार पाडतात. नक्कीच त्याचमुळे या आमदार चषकाचे मॅनेजमेंट गुरु आहेत एमरबाई बुबेरे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 60. त्यामधील 10 धावा आपण मायनस करूया. धावसंख्या असेल 50 आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलंय अल्टिमेट बॉईज बदलापूर या टीम समोर शायान 11 गोरेगाव या संघाने. या विनर सामना होणार आहे आणि जेव्हा खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर समितीचे अध्यक्ष आदरणीय महेश धुळे अर्थातच मॅडी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. यातून जो संघ जिंकेल तो संघ सावरे या टीम समोर फाईट करेल आणि तो सामना 4 षटकांचा असेल.
आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करायची. शाईन 11 गोरेगाव आणि अल्टिमेट बॉईज बदलापूर या दोन टीम मध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. डीजे एमएस यांचं विशेष कौतुक. अगदी आपण पाहतो या प्रत्येक रात्रीमध्ये ते आमच्या समावेश जोडले जातील आणि गोरेगावची स्पर्धा म्हटल्यानंतर आज देखील आम्ही एक स्पर्धेमध्ये डीजे एमएस चा उल्लेख जरूर केला. एक्कावन्न धावांची गरज आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीच्या अंतर्गत आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. गोरेगावकरांची आन पान शान अर्थातच आमदार चषक 2025. चला पहिली मॅच आपण पाहतो वेगळ्या हाफ मधून. खेळाचं पहिले सत्र संपन्न झालं आणि नुकताच आपण रोशनजी संते सरांचा आवाज ऐकला. धन्यवाद त्यांना आपण देऊ आणि थेट जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. एका बाजूला अल्टिमेट बॉईज बदलापूर आणि दुसऱ्या बाजूला शाईन 11 गोरेगाव या दोन टीम मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 षटकांची मॅच, 51 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे आणि सलामीची जोडी सध्या मैदानामध्ये दाखल झाले सैफ आणि सरोश. आघाडीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल शाईन 11 गोरेगाव टीमच्या वतीनं सचिन. चला दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. चला मॅच आपण लगेच चालू करा कारण ऑलरेडी जास्त वेळ मगाशी आपण पाहिलं तर काही थोड्याशा त्रुटी जरूर आढळल्या. आम्ही जेव्हा या क्रीडानगरीमध्ये पोहोचलो त्यानंतर पाहिलं तर धावा भरपूर पाहायला मिळाल्या होत्या परंतु काही कारणास्तव आपण पाहिलं तर त्या संघाला पॅनलाइज करण्यात आलं. हो यावेळेस सडबा बाटने पहिलाच बॉल वारी फर्स्ट बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. बॉल चालला डीप मध्ये पाडीश लॉंगॉन आणि एक सिंगल धाव घेण्यात आलेली आहे. सहीप या खेळाडूला तुम्ही पाहतात गेली कित्येक वर्ष ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटसाठी या खेळाडूने दिलेली आहेत. अर्थातच आपण पाहतो सातत्याने आपण पाहतो ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय तो खेळाडू सध्या मैदानावरती आपण पाहतो सलामी मिळालेला आहे. 51 धावांची गरज सर्वोच्च साथीने आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले ओव्हर द विकेट. हो या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावरून कबा पॉइंटला भेदत दुबागत बॉल चाललाय सरळ 1-2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे बॅटिंग करत असताना आपण पाहतोय अल्टिमेट बदलापूर संघाच्या सरोजचा हा पहिला वार. रन्स मिळतात 4. पहिले षटक. ओ क्लीन बोल्ड चौकाराला दिलेला क्विक रिप्लाय. शाईन 11 गोरेगाव संघ घरच्या मैदानावरती खेळतो आणि सध्या हा जल्लो सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल. लगेचच आपण पाहतोय सरोशला या ठिकाणी क्विक रिप्लाय देण्यात आलाय. क्लीन बोल्ड आणि आता आपण पाहतोय यष्ट बाकोलर. पहिला धक्का बदलापूर संघाला. गोलंदाजाने संपादित केले तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पैसे देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर जमा आहेत. 27 बॉल 46 धावांची गरज आहे. धावसंख्या दबलकामध्ये 5. मोठी लढत अत्यंत दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो. शहबाज अजय अहमद क्रीडांगण या क्रीडानगरीमध्ये आपण पाहिलं तर दर्जेदार मॅचेस सातत्याने गोरेगावकरांच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत. या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक ऐराबाई भुबेरे असतील, बाबूबाई भुबेरे, मिजाबाई भुबेरे, अमजदबाई आणि अक्रमबाई या संपूर्ण भुबेरे फॅमिलीच्या वतीनं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दर्जेदार मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार अगदी आपण पाहतो त्यांच्याच मार्गदर्शनाने चालू असलेली भव्य आणि दिव्य दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा.
हो बॅटच्या आतलीकडे ऑन साइडला चेंडू ट्राव्हल झालाय. एक सिंगल मिळेल. लगेचच आपण पाहतो या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करण्यात आली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणस आलेले आहेत. संघाची धाबा संख्या धावफलकावरती 6. ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. ऐराबाई भुबेरे सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. सध्या फार मोठी जिम्मेदारी आहे 5 रात्रीमध्ये या संपूर्ण स्पर्धेची. ऑन साइडला चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये जवळपास. वॅकंट एरिया आपण पाहतोय. एक टप्पा घेत बॉल चालला सीमा पार. रन्स मिळतील. अल्टिमेट बदलापूर संघाला 4. सईप आपण पाहतो ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. गेली कित्येक वर्ष अधिराजे या खेळाडूने गाजवलेले. ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय लॉंग गॉनला व्ही शेप मध्ये. एकच धाव मिळेल. शांत क्रिकेट शांत क्रिकेट. जितकी आक्रमकता तितका संयम सुद्धा पाहायला मिळेल. धाबा संख्या धाबलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 11 धाबा डबल डिजिट मध्ये आपण पाहतो. आणि 51 धाबा संख्येची गरज असताना आपण पाहतोय सुरुवात चांगली पाहायला मिळते. अल्टिमेट बॉईज बदलापूर. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शाईन 11 कोरेगाव या दोन संघांदरम्यान चालू असलेली अतितटीची लढत. अत्यंत दर्जेदार सामना आपण पाहतो. आणि ही स्पर्धा तब्बल 5 दिवस रात्रीमध्ये आपण पाहणार आहोत. अगदी धमाल या क्रीडा नगरीमध्ये सातत्याने चांगल्या चांगल्या मॅचेस आपण पाहणार आहोत. येणाऱ्या 3 दिवस रात्रीमध्ये आपण पाहतोय मोठमोठ्या मॅचेस. अगदी वेगवेगळ्या बेल्ट मधून संघ या ठिकाणी दाखल होत आहेत. जवळ 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेत असतात. आणि 48 संघ आपण पाहतो सातत्याने ही स्पर्धा आम्हाला खेळायची आहे हे सातत्याने आपण पाहतोय सांगत असत. चर्चा होत असते ग्रुपवरती. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर शाईन 11 गोरेगाव संघाला विनंती राहील लवकरात लवकर आपण शतक सजवायचंय. जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील. 24 बॉल 40 धावांची गरज. आस्किंग रन रेट आपण जर पाहिलं तर आता 10.00 सरासरीने धावा बनवाव्या लागणार आहेत. स्ट्राईक एंडला सेव्ह. नो स्ट्राईक एंडला नस.
धन्यवाद. जाऊया मागच्या दिशेने. अजान होत असल्या कारणाने आपण पाहिलं तर काही आमचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही, त्याबद्दल आम्ही जरूर आमच्या ऑनलाईन लाडक्या प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करू. 18 धावा धावफलकामध्ये 19 बॉल आणि आता 33 धावांची गरज आहे. 19 धावा. एक्झॅक्टली आमचे ऑफिशियल स्कोरर थोडेसे कन्फ्युज आहेत. आराम आम्हाला माहिती पोहोचवतात. एकोणावीस धावा झालेले. षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा संपलेला आणि आता 2 षटकामध्ये 19 धावा बनल्या गेलेल्या आहेत. म्हणजे विजयासाठी 18 बॉल आणि आता 32 धावांची गरज आहे. सैफ अल्टिमेट बॉईज बदलापूर संघाला. सैफने मला या क्रीडा नगरीमध्ये येण्याच्या अगोदर एक कॉल केला की टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत, फिल्डिंग करणार आहोत. आणि तोच निर्णय त्याच्या वतीने घेण्यात आला, कारण त्याला द्वितीय सत्रामध्ये बॅटिंग करायची होती आणि जे हवं ते त्याला मिळालेलं आहे. म्हणजे 18 बॉल आता 32 धावा सुद्धा या ठिकाणी. चला जास्त वेळ घेत आहेत. शान 11 बदलापूर संघाला, गोरेगाव संघाला विनंती राहील. बदलापूर संघाच्या विरोधात आपण पाहतो खेळत असताना सातत्याने तुम्ही वेळेबाबत आम्हाला कॉपरेट करा, कारण ऑलरेडी तुम्ही जास्त वेळ घेतलेला आहे. लक्षात असू द्या काउंटडाऊन तुमचं चालू आहे, अन्यथा 4 षटकानंतर आपण एक खेळाडू आतमध्ये घेणार आहोत 38 सर्कलच्या. अठरा बॉल 32ची गरज. चला मॅच लगेच स्टार्ट करा. जास्त वेळ घेत आहेत. लक्षात असू द्या आयोजकांच्या सूचना येतात. शाईन 11 गोरेगाव संघाला खास फिल्डिंग करून आपण पाहतो फिल्डिंग करणाऱ्या संघाला ही विनंती राहणार आहे. जर 3 विकेट आले तर फिरोजभाई यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि आता इथे कबा पॉइंटला आज येईल. कदाचित आपण पाहतो थोडेसे दूर राहिलेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिळेल सिंगल धाव. या दरम्यान आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक जर संपादित केली शाईन 11 गोरेगाव संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने तर फिरोजभाई यांच्या वतीनं तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पारितोषिक हळूहळू वाढतंय. 3, 4, 5 जशी जशी मॅच तापेल ना तसं तसं तुम्हाला पारितोषिक या ठिकाणी शाईन 11 गोरेगाव संघामध्ये पाहायला मिळणार आहेत. सचिन फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. प्रोटेक्शन देण्यात आलंय. एकच धाव मिळेल. सध्या तरी सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आलंय. एखादा चौकार एखादा मोठा षटकार या मॅचचा बिमोड करण्याचा प्रयत्न जरूर अल्टिमेट बदलापूर संघ करेल. सैफला चांगलं माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे. 16 चेंडू 30 धावांची गरज. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. या ठिकाणी झेल स्वीकारला जाईल. फलंदाज अनसला सुद्धा माघारी परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल अल्टिमेट बॉईज बदलापूर संघाला. या ठिकाणी विकेट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक. आल्याला आपण पाहतो मोहनच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा पार
आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने आता या मॅच मध्ये डबल शिरकाव करण्याचा प्रयत्न करते टीम अल्टिमेट बॉईज बदलापूर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. हो विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. आउटसाइड द लेग स्टंप टाकण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु हा लेग स्टिक वरून हा चेंडू सरळ एसटी रक्षकाकडे चाललेला आहे. चला खेळाडू कक्षामध्ये अल्टिमेट बदलापूर संघाला विनंती राहील खेळाडूंच्या व्यतिरिक्त कोणी प्रेक्षक तिथे आम्हाला नकोय लक्षात असू द्या. आयोजकांच्या वतीने आम्हाला सूचना येतात. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतो डॉट बॉल जे आमदार बाजूला जे तुमचे चिल्लर पार्टी आहे थोडेसे मागे या आजा पीछे. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मी मगाशी सांगितलं जर कदाचित एखादा चौकार एखादा षटकार आला तर या मॅचचा बिमोड करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि तो षटकार ऐन मोक्याच्या क्षणी फलंदाज मोहोच्या बाटमधून आलेला आहे. म्हणजे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती 2/28 येणारे 12 बॉल 23 धावांची गरज आहे. अगदी आपण पाहतो ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्टच्या वाहिनीच्या पेज वरती आदर्श 11 वांगणी संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचा एक आदर्श संघ आणि त्या संघाला कॅप्चर सुद्धा केलं जात आहे. तेजस पडवळ यांची आर्मी सज्ज आजच्या रात्रीमध्ये 12 बॉल 23 धावांची गरज. सागर फराड रोशन फराड आतिश फराड यश आणि संस्कार फराड साहिल फराड ऑल फराड टीम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अर्थातच आपण पाहतो त्यांच्याच माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज या ठिकाणी केलं जात आहे. सगळ्या ऑफिशियल कॅमेरामॅनचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करू. आमचे ऑफिशियल अंपायर्स फिरोज खान सर असतील निरंजन सावंत सर आणि बाळा सर यांचंही विशेष कौतुक व्हायला हरकत नाही आहे कारण सलग 5 दिवस रात्रीमध्ये ते गोरेगावच्या नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 12 बॉल 23 धावांची गरज. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग टाकवरती सज्ज आहे. षटक क्रमांक 4 घेऊन गोरेगाव गावाच्या एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे संदीप. 12 बॉल 23 ची गरज. आक्रमण तर करावाच लागणार आहे. जर सामना वाचवायचा असेल तर गोलंदाजाला इथून कमालीची गोलंदाजी करावी लागणार आहे कारण या मॅचच्या दृष्टिकोनातून हे षटक फार महत्वाचं आहे. पहिलाच बॉल यावेळेस ऑन साइडला उचललाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी प्रयत्न चांगले करतात आणि ते अखेर हा झेल ड्रॉप करण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हसन होते. चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न जरूर केला झेल घेण्याचा पण तो अखेर जणू काय हातातून चेंडू निसटला आणि त्या ठिकाणी 1 धाव घेण्यात आलेली आहे. एका धावेला देखील फार महत्व आहे. कदाचित आपण पाहतोय सुरुवात आपण पाहतोय या ठिकाणी शांत जरूर केले परंतु शेवट याचा मात्र तुम्हाला अत्यंत चांगला पाहायला मिळणार आहे. 11 बॉल 22 धावांची गरज म्हणजे प्रत्येक बॉल वरती आता 2 धावांची गरज असणार आहे. ती अल्टिमेट बॉईज बदलापूर संघाला चांगले मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बॅटची कडा फलंदाज झाला बाद कॉट बिहाइंड जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल. सेलिब्रेशन होतं शान 11 गोरेगाव संघाचा. फलंदाज या ठिकाणी झाला बाद. धक्का तिसरा लागलाय सैफच्या माध्यमातून. फलंदाज बाद. देण्यात येईल. हे सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळालं. सही बाद झाल्यानंतर कारण या मॅचची ही प्राइज विकेट होती. काय जबरदस्त सामना आहे. 10 बॉल आता 22 धावांची गरज आहे. म्हटलं जाताना कोशिश तो सबकी जारी है लेकिन आने वाला वक्त बताएगा कौन किस पर भारी है. 10 बॉल 22 धावांची गरज. गोलंदाज संदीप स्ट्राइक एंडला बॅटर साहेब हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीप मध्ये. ऑन साइडला आपण पाहतो बड विकेटच्या दिशेने आणि आता 1 धाव मिळणार आहे. ज्या बोहोच्या बॅटमधून षटकार आलाय
ज्या मोहने बदलापूर संघाला विजयाची स्वप्न दाखवले त्या मोहला मात्र या मॅचचा शेवट देखील गोडच करावा लागणार आहे। तो बॉल 21 धावांची गरज आहे। या मॅचच्या दृष्टिकोनातून हे 3 चेंडू अत्यंत निर्णायक असणार आहेत। गोलंदाज संदीप राऊंड विकेट या ठिकाणी आपण पाहतोय बॉलला उडवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट। आणखीन एक दर्जेदार पण क्वालिटीचा जबरदस्त स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळालाय। बॉल सीमा पार षटकार। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ज्या मोहने विजयाची स्वप्न दाखवलेत तोच मोह आता मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बरसतोय। त्याच्या पाठमधून 2 षटकार आपण जरूर पाहिलेत। धाबत संख्या धाव फलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। एकंदरीत 51 धावांची गरज असताना 36 वरती जाऊन पोहोचल्या। 8 बॉल आता 15 धावांची गरज। हो या ठिकाणी अंपायर सिग्नल बाईट बॉल आउटसाइड ऑफ समा चेंडू टाकण्यात आलाय। कदाचित आपण पाहतो या ठिकाणी डॉट बॉल आला तर शान 11 गोरेगाव संघाचा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल। परंतु जर चौकार षटकारला तर बदलापूर संघाचे पाठीराखे देखील या मॅचला अगदी मोठ्या संख्येने पाहत आहेत। सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। येणारे 8 बॉल शिल्लक 14 धावांची गरज। सामना आता रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे। पहिलीच मॅच या ठिकाणी आपण पाहतोय प्रेक्षकांची मन जिंकली जातात। शॉट ऑफ प्लेन त्याच्यावरती आपण पाहतो आक्रमण केलंय। बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर। आणखीन एक धमाकेदार षटकार। इलाका किसी का भी हो लेकिन धमाका हमारा ही होगा। क्या मॅच रंगत्या मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल 8 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे। आता या मॅच मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा शिरकाव केलंय अल्टिमेट बॉयज बदलापूर। सही बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की शाइन 11 गोरेगाव संघ कमबॅक करतोय, परंतु आता या 2 षटकाराने जणू काय मैदानाला आग लावली आहे। 7 बॉल 8 धावांची गरज। वडा मॅच जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। असे सामने प्रेक्षकांना हवे असतात। खरं तर आपण पाहतोय सामना रंगतोय बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि आता अंपायर सिग्नल नो बॉल। सोने पे सुहागा अर्थातच मिळतील 1+1 या 2 धावा आणि आता संघाची धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे ते एकंदरीत 45 वरती। फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मध्ये आपण पाहतो काही चुका या ठिकाणी जरूर आढळलेत आणि त्याचा या ठिकाणी आता आपण पाहतोय परिणाम या ठिकाणी तुम्हाला भोगावा लागणार आहे। सात बॉल आणि आता 6 धावांची गरज या मॅच मध्ये होत्याचं नव्हतं झालंय। कदाचित आपण पाहतोय या ठिकाणी चांगला स्ट्रोक सरळ आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका ज्या ठिकाणी किरण शेठ राऊत यांचं कटआउट तुम्ही पाहतायत आणि त्या दिशेने हा चेंडू अडवण्यास सुद्धा आलेला आहे। किमान आपल्या संघाच्या 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, परंतु षटक क्रमांक 4 चा खेळ संपन्न झालाय आणि 4 षटकामध्ये धावा धाव फलकावरती 47-51 ची गरज आहे। 6 बॉल आणि आता विजयासाठी अवघ्या 4 धावांची गरज। चषक गोरेगाव गावामध्ये जेव्हा जेव्हा असतो तेव्हा तेव्हा ऐराबाई बोबेर हे नाव सर्वांच्या लक्षात राहील, कारण मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार यांचे ते विश्वासू शिलेदार आहेत। 6 बॉल 4 धावांची गरज। चला आपण या ठिकाणी कदाचित आपण पाहतो आता हळूहळू प्राइस सुद्धा रिटर्न चाललेले आहेत। 6 बॉल 4 धावांची गरज।
गोलंदाज आपण पाहतो शाबीर. सहा चेंडू 4ची गरज. स्ट्रायकेंडला बॅटर बोहो ला आपण पाहतोय 21 धावांवरती तो सध्या नाबाद खेळतोय. हो या ठिकाणी पहिलाच बॉल एंड इज वेल देन ऑल इज वेल. इथे मात्र हा विनिंग स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळालाय. सामना जिंकलाय टीम अल्टिमेट बॉईज बदलापूर संघाने. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि सेलिब्रेशन आपण पाहतोय पाटी राख्यांचा. वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक टीम शाइन 11 गोरेगाव. तुमचा थोडासा वेळ घेतो कारण तुम्हाला देखील संधी आम्ही देऊ जरूर, परंतु श्री गणेश क्रिकेट